नमस्कार मित्रांनो, आपण जो प्रूफ पाहिलाच असेल, तर तुम्ही प्रूफ पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणजे क्रिएट करण्यासाठी तो आपल्याला कॅपकट ॲप लागणार आहे. तर तो कॅपकट ॲपची जी लिंक आहे ती मी तुम्हाला टेलिग्रामवरती पिन करून ठेवली. तुम्ही इझिलीपणे डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर ना आपल्या फोल्डरमधून फक्त आपलं जे VPN आहे VPN फक्त कनेक्ट करून घ्या. तर एवढं झालं मित्रांनो, आता काय करायचं आहे, आपलं VPN कनेक्ट करून घेऊ. पाहू शकता VPN कनेक्ट करून घेऊ. आता जे VPN लागतं, VPN कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, कॅपकट ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही नवीन प्रोजेक्टवर टच करायचं आणि तुम्हाला एक फोटो घ्यायचा, फोटो ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर ना एंडिंग पार्ट कट करा, ॲड ऑडिओ करा, एक्स्ट्रा ऑडिओ करा मित्रांनो. आणि जो तुम्हाला सॉन्ग दिला आहे तो ॲड करून घ्या. सॉन्ग ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम इझिलीपणे थोडंसं फोटो लेंथ वाढून घ्या. लेंथ वाढवल्यानंतर फोटोची बॅक घ्या, ओव्हरलेमध्ये जा, ॲड ओव्हरले करा मित्रांनो. इझिलीपणे जो तुम्हाला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिला आहे तो ॲड करा. इझिली पण एकदम तो ॲड होऊन देईल. आणि याचा जो व्हिडिओचा साऊंड आहे तो बंद करून द्या, म्हणजे 0 करून द्या. 0 केल्यानंतर सॉन्गवर टच करा मित्रांनो. सॉन्गवर टच केल्यानंतर थोडं स्क्रोल करा डाव्या बाजूला आणि तो तुम्हाला बीटचा ऑप्शन भेटेल. बीटचा ऑप्शन भेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बीटचा ऑप्शन दाबून इथं मी कशा प्रकारे बीट लावते सॉन्गला, म्हणजे जे गाणं आहे त्याला बीट कसं लावतं पाहू शकता. इथून थोडं स्क्रोल केलं, तिथून ओपन झालं, वरती जिथं व्हिडिओ दिसतं तुम्हाला तिथं पाहायचं. इथून एक चेंज झाल्यानंतर एक बीट दिला येलो कलरचा. सेकंड इथून चालू झाला, त्यामुळे ॲड बीट केला, टच केला, तिथं टच केल्यानंतर डबल इथं ॲड केला, इथं पण ॲड केला आणि इथं पण ॲड बीट केला. एवढं झालं मित्रांनो. ॲड बीट झाल्यानंतर बरोबर परफेक्ट लागल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे, एक शेवटचा बीट देऊन द्यायचा आणि राईट करून द्यायचं. राईट केल्यानंतर आता काय करायचं, थोडंसं झूम करायचं. झूम केल्यानंतर फोटो टच करा आणि इथून जिथून पहिला बीट भेटतो मित्रांनो, हा पहिला बीट भेटला. सेकंड बीट इथं भेटतो मित्रांनो. थर्ड बीट भेटल्यानंतर फोर्थ इथं थोडंसं झूम केल्यानंतर थर्ड इथं, फोर्थ आणि हा पाचवा आपला तिथं. आता एवढं झालं मित्रांनो, जे थोडंसं फोटो वाढून घेता. एवढी जिथपर्यंत बीट आहे थोडंसं कमी जास्त पडतोच. आणि जे प्लसचा आयकॉन दाबायचा इकडं आणि तुम्हाला एक फोटो द्यायला पाहू शकता. मी तुला काय बघायचं आहे का, मग असा एक म्हणजे PNG दिला आहे तुम्हाला, तो पण ॲड करून घ्या. थोडंसं झूम आउट करा, जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत घ्या आणि थोडंसं जी PNG दिली आहे थोडं सेंटर घेऊन घ्या. आणि एवढं झालं मित्रांनो, आता काय करायचं आहे, तिथं मायनस चिन्ह दिसत असेल म्हणजे येलो कलरचं, पाहू शकता आपलं जे VPN आहे VPN बरोबर कनेक्ट नसते होत, असं ऑप्शन दाखवत असते. तर काय करायचं मित्रांनो, बॅक यायचं इकडं फोल्डर आणि इथून तुम्हाला काय करायचं, कॅपकट डबल ओपन करायचं आणि इथून तुम्हाला काय करायचं, ओपन होईल आणि जे फाईल ठेवली होती आपण ती ओपन करायची इकडं डबल. जी टायमिंग आहे हे लक्षात ठेवा आणि इथं पाहू शकता आपोआप कनेक्ट व्हायला सुरुवात होऊन जाईल. हे सगळं म्हणजे नेहमी प्रॉब्लेम येत असतो कोणाकोणाला. पाहू शकता आता डबल दाखवतोय. तर काय करायचं, बॅक घ्यायचं डबल इकडं, VPNला टच करायचं मित्रांनो. इकडं VPN बंद चालू करायचं. हे कधी होतं आपलं, असं म्हणजे नेहमी होत नाही. पाहू शकता VPN आपण इकडं कनेक्ट करायचं, डबल कॅपकट ओपन करायचं, आपण बंद चालू करायचा. पाहू शकता आपण फोल्डर बंद करून देऊ आणि आपण कॅपकट ओपन करूया डबल. ओपन केल्यानंतर जे फाईल असेल ते डिलीट करून द्यायचे आणि जे फोल्डर आपलं एडिटिंगचं ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर पाहू शकता मानाचिन्ह दाबून जे आपलं मानाचिन्ह दाबून जे इफेक्ट त्या म्हणजे ओपन होतात ते ओपन झाले की नाही पाहून घ्यायचे. असं 2-3 वेळा ट्राय करायचं मित्रांनो, तेव्हाच लोडिंग होतात, तसं काही होत नाही. इथं पाहू शकतात लोडिंग व्हायला टाईम लागतो. तर लोडिंग होत आहे, तर लोडिंग व्हायला आपण जास्त टाईम लागतो. ती पाहू शकता लोडिंग होतंच आपलं. तर लोडिंग होईपर्यंत आपण दुसरा ट्राय करून देऊ. ॲनिमेशन जाऊ मित्रांनो, ॲनिमेशनमध्ये लोडिंग होत आहे. लोडिंगसाठी आपण ब्रेक न घेता थोडंसं वेट करूया. वेट झाल्यानंतर पाहू शकता इफेक्ट आल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, इथून तुम्हाला थोडं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर इथून तुम्हाला नवीन इफेक्ट भेटणार, प्रो भेटणार, काही म्हणजे असे भेटणार सिम्पलमध्ये.
आता इथून जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट पाहण्यासाठी तुम्हाला लोडिंग इफेक्ट पाहावं लागेल पहिले. म्हणजे जो इफेक्ट आहे लोडिंग व्हायचेच आहे. तो लोडिंगला होईपर्यंत आपण थोडं स्क्रोल करू, म्हणजे तोपर्यंत दिसून जाते आपलं इफेक्ट जे आहे ते. तर आपण डबल समोर येऊ. थोडं समोर आलं त्यांची छोटी बीट आहे त्यावर त्याला इफेक्ट लावून दे मित्रांनो. आपलं जे लाईट इफेक्ट यायचं होतं ते पण यायचंच आहे. थोडंसं नेटवर्क स्लो असल्यामुळे येतो कधी कधी. पाहू शकता कॉम्बोवर गेलं ॲनिमेशनमधून. कॉम्बोवर गेल्यानंतर इथून तुम्हाला पहिले काय करायचं, पेंडुलम 1 लावायचं, सेकंड पेंडुलम 2 लावायचा. पाहू शकता सेकंड पेंडुलम 2 लावल्यानंतर ना इथून तुम्हाला इथून झूम 1 लावून द्यायचा. त्याच्या बाजूला कॉम्बोच्या पहिल्याच्या येतो झूम 1 आल्यानंतर ना इथून तुम्हाला जे PNG लावले त्याला काय करायचं, ॲनिमेशन द्यायचं, कॉम्बो द्यायचं. इथं तुम्हाला स्केच अँड डिस्ट्रॉय भेटून जाईल. पाहू शकता स्क्रोल करून स्केच अँड डिस्ट्रॉय पाहायचं कुठं दिलं आहे. तर स्केच अँड डिस्ट्रॉय भेटून जाईल, तो पण एक घेऊन घ्या. आणि समोर येऊन जा. समोर आल्यानंतर ना एक व्हिडिओ क्लिप लावायची आपल्याला. एक व्हिडिओ क्लिप लावून देऊ. ॲड केल्यानंतर ना थोडंसं झूम करायची ते व्हिडिओ क्लिप, म्हणजे बरोबर परफेक्ट भेटून जाईल, म्हणजे बसून जाईल. सॉरी, बसल्यानंतर जो शेवटचा थोडासा हलका पार्ट आहे म्हणजे सॉन्गचा थोडंसं कट करून घ्यायचा. आणि आता काय करायचं, जे मायनस चिन्ह टच करायचं. आला आपले इफेक्ट सगळे आलेत. लाईट इफेक्टवर टच करायचा. आता मित्रांनो लाईट इफेक्टवर टच केल्यानंतर ना इथून तुम्हाला फ्लॅश भेटून जाईल. पाहू शकता लाईट इफेक्टवर जायचं, थोडं समोर यायचं, इथून तुम्हाला फ्लॅश भेटून जाईल. स्क्रोल करायचं थोडंसं, फ्लॅश भेटून जाईल. फ्लॅशवर टच करायचं, मायनसवर घ्यायचं थोडंसं, म्हणजे 0.1 सेकंड आपल्या डॉल करून घ्यायचं. सगळ्यांना आपल्या डॉल केल्यानंतर ना जो पहिला फोटो टच करायचा ॲनिमेशन जायचं. जे आपले इफेक्ट लोडिंग झाले नाही का असं पाहून घ्यायचं, म्हणजे इफेक्ट लोडिंग झाले आहे का नाही. ते इफेक्ट लोडिंग काय झालेलं नाही आहे. तर पाहू शकता इथून म्हणजे जे इफेक्ट असतात ते एकदम म्हणजे भरपूर असतात. तर इथून काय करायचं तुम्हाला, थोडं समोर यायचं. समोर आल्यानंतर ना तुम्हाला कॉम्बोमध्ये तुम्हाला एक मोबाईलचं म्हणजे इफेक्ट आहे एक. तर थोडं स्क्रोल करू आपण. स्क्रोल केल्यानंतर नाही पाहू शकता स्क्रोल करतो. स्क्रोल केल्यानंतर इथं थोडंसं तुम्हाला पाहू शकता लोडिंग होत आहे. स्मार्टफोन म्हणून असं भेटून जाईल. हा इफेक्ट घेऊन घ्यायचा एक. पाहू शकता लोडिंग होईन इफेक्ट लोडिंग झाल्यानंतर ना आपला बरोबर लागून जाईल. इफेक्ट लोडिंग होत आहे. मेन करून कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळं कधी कधी फेल पडतं. आता सेकंड इफेक्ट तो पण घेऊन घे. हा एक आपला इफेक्ट तो घेतल्यानंतर ना म्हणजे दुसरं चुकून लागला वाटतं आपल्या इफेक्ट, असं पाहू शकता. आणि इथं एवढं झालं ना मित्रांनो, आता काय करायचं, बॅक घ्यायचं, इफेक्टवर जायचं, व्हिडिओ इफेक्टवर जायचं. इथून तुम्हाला लोडिंग होईल इफेक्ट, म्हणजे इफेक्ट लोडिंग होतात, म्हणजे कधी कधी दाखवत नाही. तर एवढं झालं ना मित्रांनो, ट्रेंडिंगवर तुम्हाला दिसणार. पाहू शकता लोडिंग होत आहे. लोडिंग झाल्यानंतर ना तर लोडिंग होतं. लोडिंग झाल्यानंतर नाही तर डायमंड झूम म्हणून भेटून, डायमंड झूम पाहू शकता खाली भेटून जाईल कुठंतरी आपला. डायमंड झूम भेटल्यानंतर ना थोडंसं त्याला टच करायचं, इफेक्ट लागून जातो आपोआप. बॅक घ्यायचं मी आता. बॅक घेतल्यानंतर जो पहिला फोटो लागतो त्याला तो इफेक्ट लावून द्यायचा आणि बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर स्क्रोल करायचं आणि इथून मला फ्रेम लोअर म्हणजे असं, म्हणजे फ्रेम जो रोल असतो तो इफेक्ट घेऊन घ्यायचा. तर खाली भेटून देईन तुम्हाला. आणि नसन भेटत तर तुम्हाला इथून तुम्हाला लेन्स नाही तर रिटोमधून भेटून जाईल. पाहू शकता रेटोमध्ये जातो मी आणि इथून तुम्हाला इफेक्ट प्रोव्हाइड करून देतो मी. रोलिंग फ्रेम म्हणून असं नाव आहे ते.
पाहू शकता. टच केल्यानंतर ना इफेक्ट लोडिंग होऊन जाईल. लोडिंग झाल्यानंतर ना पुरा यायला लावायचं, म्हणजे 2 फोटोला कॉम्बोमधून लावायचा. फोटो ॲड होऊन जाईल. आता एवढं थांबतो मित्रांनो. तो पहिला फोटो आपला, त्याला एक इफेक्ट लावला, तो पण इफेक्ट आपण लावल्यानंतर ना पाहू शकता इफेक्ट काही लोडिंग होतात तरी पण दाखवत नाही. तर पाहू शकता हा इफेक्ट आहे. आता एवढं थांबतं मित्रांनो. आता काय एवढं झालं आहे कंप्लीट झाल्यानंतर बॅग घ्यायचं, ओलीमध्ये जायचं आणि जे ओली घेतली होती ते डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर बॅग घ्या. बॅग घेतल्यानंतर आपला व्हिडिओ कंप्लीट जातो. कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो. वरचा ॲरो भेटून जाईल. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.